देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा शहरात कारखाने आणि मोठ्या कंपनीची सर्व कार्यालये आहेत. वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक येथे राहतात. रहिवाशांची जसजशी संख्या वाढत गेली तसतशी फ्लॅट संस्कृती प्रस्थापित झाली. फ्लॅटमध्ये राहणारे लोक एकमेकांची फारशी काळजी घेत नाही. लोकांना खाजगी आयुष्यात कोणाची ढवळाढवळ आवडत नाही. अशा परिस्थितीत कोण कोणत्या फ्लॅटमध्ये राहतो आणि कोण काय करतो शेजाऱ्यांनाही कळत नाही. नोएडा शहरातील सेक्टर 120मध्ये झोडियाक अपार्टमेंट होते. 17 डिसेंबर 2016 रोजी सकाळी पोलिसांची 2 वाहने सोसायटीत येऊन राहिले. गेटवर पोलीस बंदोबस्त तैनात. सुरक्षा कर्मचाऱ्याकडे काही चौकशी केली आणि नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन थेट 11व्या मजल्यावर जा फ्लॅट क्रमांक 11C4 समोर पोहोचला. पोलिसांच्या सूचनेवरून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दरवाजाजवळ असलेली बेल वाजवली तेव्हा आतून मुलींचा आवाज आला. कोण आहे तिकडे? सुरक्षा रक्षकाने उत्तर दिले. दार उघडा मॅडम, मी एक गार्ड आहे. काय प्रकरण आहे? तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे, गार्ड म्हणाला. काही क्षणाच्या शांततेनंतर एका मुलीने दरवाजा उघडला तेव्हा दारात पोलिसांना पाहून तिला धक्काच बसला. तिला काही समजण्याआधीच एका पोलिसाने विचारले, मेघा कुठे आहे? पोलीस कर्मचाऱ्याच्या या प्रश्नाने तिला धक्काच बसला, पण लगेच मन शांत करण्याचा प्रयत्न केला आणि उत्तर देण्याऐवजी विचारले, माफ करा सर, कोणती मेघा? मला समजले नाही. तुम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी आला आहात. मेघा राहत नाही इथे. तरुणीचे उत्तर ऐकून पोलीस चक्रावले व पुढच्या क्षणी तो म्हणाला, हे नाटक बंद कर आणि पटकन सांग, मेघा कुठे आहे? तरुणी उत्तर देण्यापूर्वीच पोलीस फ्लॅटमध्ये घुसले. बेडरूमच्या आत एक तरुणी एका तरुणासोबत बसून टीव्ही पाहत होती. पोलिसांची नजर त्या मुलीवर पडताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तर मुलीने हरलेल्या जुगारासारखे तिचे डोके दोन्ही हातांनी धरले. तिची अवस्था पाहून तो पोलीस उपहासात्मक स्वरात म्हणाला, मेघा, तू इथे लग्न करायला आली आहेस असेल ना? चल, तू बरीच लग्न केलीस, आता उरलेला वेळ तुरुंगात घालव. मुलीने हात जोडून विनंती केली. सर, मला माफ करा, यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. पोलिसांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तिला ताब्यात घेऊन औपचारिक चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही फेज 2 पोलीस ठाण्यात आणले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. अटक केलेल्या तिघांमध्ये मेघा भार्गव, तिची बहीण प्राची आणि मेहुणा देवेंद्र शर्मा सहभागी होती. दुसऱ्या दिवशी मेघाच्या अटकेची बातमी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्याच्या हेडलाईन बनली. याचं कारण म्हणजे मेघा ही काही एक सामान्य मुलगी नव्हती. तिने अनेक 11 जणांशी लग्न करून त्यांची 1 कोटीहून अधिक रुपयाची फसवणूक केली होती. तिच्या सौंदर्याने लोक सहज फसले, तर ती लग्नाच्या सनईमध्ये फसव्यांचे सूर वाजवत असे. त्याची नवीन नवरी मेघा ही फसवणूक करत होती आणि काही दिवसातच ती संपूर्ण कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खायला लावायची आणि घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार व्हायची. यानंतर ऐशोआरामाची जीवन जगणारी मेघा पुन्हा एकदा नव्या वराच्या शोधात निघाली. हा एक असा क्रम होता जो थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. मेघाने केरळच्या त्रिवेंद्रममध्ये असाच फसवणुकीचा खेळ खेळला होता. केरळ पोलिसांनीच नोएडा पोलिसांच्या मदतीने तिला अटक केली. त्याच्या या पराक्रमाने सगळेच थक्क झाले. तिन्ही आरोपींना केरळला न्यायचे होते. त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही सूरजपूर न्यायालयात हजर केले आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्यांना सोबत घेऊन केरळला रवाना झाले. खरेच या लुटारू नवरीचे प्रत्येक कृत्य धक्कादायक होते. 27 वर्षीय मेघा भार्गव ही मूळची अशोकनगर भोपाळ येथील रहिवासी. उमेश भार्गव यांच्या 4 मुलीपैकी तिसरी मुलगी होती. त्यांनी MBAचे शिक्षण घेतले होते. ती सुरुवातीपासून धूर्त आणि महत्त्वाकांक्षी होती. त्याची ऐशोआरामाची स्वप्ने त्याच्या सामान्य जीवनात कधीच पूर्ण होऊ शकली नसती, पण तिला तिची स्वप्ने पूर्ण करायची होती. सुमारे 6 वर्षापूर्वी मेघाने केतन नावाच्या तरुणाशी लग्न केले.
महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याच्या नावाखाली 80,000 रुपये घेतले होते, पण प्रवेश दिला नाही. जमलं तर केतनने पैसे परत मागायला सुरुवात केली. मेघाने पैसे परत करण्यास नकार दिल्याने त्यांनी तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. खरं तर मेघाचा हेतू त्याला फसवायचाच होता. पोलीस या प्रकरणात तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे केतन न्यायालयात गेला. त्यानंतर मेघाचे कुटुंब मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील गोयल विहार येथे शिफ्ट झाले व केतनने त्याचा पिछा सोडला नाही. अखेर पोलिसांवर दबाव आणून त्याने पैसे वसूल केले. पाठलागातून सुटका करून घेण्यासाठी मेघाने कर्ज घेऊन ही रक्कम भरली होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी तिने एका संस्थेत रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी स्वीकारली. काळ आपल्या गतीने चालू राहिला. सुमारे 2 वर्षापूर्वी मेघा महेंद्र बुंदेला यांना भेटली. समाजात अशा धूर्त लोकांची कमी नाही, जे आपल्या इच्छेनुसार महत्त्वाकांक्षी लोकांचा वापर करण्यात माहीर आहेत. मेघांचे रंगढंग आणि आर्थिक गरजा पाहून महेंद्रला समजले की ही एक अशी मुलगी आहे जी पैशासाठी काहीही करू शकते. संधी पाहून तो मेघाला म्हणाला, मेघा, तुला चैनीचे आयुष्य जगायचे आहे ना? नक्की. मेघाचे डोळे अचानक चमकले. मला एक कल्पना आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 1 महिन्यात इतके पैसे कमवू शकता की तुम्ही ते वर्षभर कमवू शकत नाही. खूप कष्ट करूनही कमाई करू शकत नाही. पण यासाठी मी ज्याच्याशी सांगेल त्याच्याशी तुला लग्न करावे लागेल. तिथून मिळालेल्या मालाचा अर्धा भाग मला द्यावा लागेल. काय काय? मेघा आश्चर्यचकित झाली. पण मला आता लग्न करायचं नाही. लग्न हे नाटक असेल, पण त्यातून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. महेंद्रने त्याला समजावले. लग्न न होणाऱ्या श्रीमंत माणसाला मी पकडून देईन. लग्नानंतर संपत्ती काढून घेऊन तू निघून जा. महेंद्रचा हा प्लॅन मेघाला आवडला. त्यानंतर महेंद्रला एक घटस्फोटित पुरुष सापडला जो लग्नासाठी खूप चिंतित होता. महेंद्रने त्याला मेघाचा फोटो दाखवला आणि ती दुसऱ्या राज्यातील अनाथ मुलगी असल्याचे सांगितले. मेघाचा तो फोटो पाहताच त्याला ती आवडली. त्याने दोघांच्या भेटीची व्यवस्था केली. मेघा सुंदर होती आणि शिकलेलीही. त्या माणसाच्या आयुष्यात आनंदाचा झरा आल्यासारखा झाले. महेंद्र म्हणाले, या मुलीला लवकरात लवकर लग्न करायचे आहे, कारण तिला पतीचा रूपात आधाराची गरज आहे. त्यामुळे तो माणूस आणखीनच खुश झाला. ही संधी त्याला जाऊ द्यायची नव्हती. म्हणून महेंद्रने लवकरच मंदिरात त्याचे लग्न लावून दिले. लग्न होऊन केवळ 10 दिवस झाले होते तेव्हा मेघा एका रात्री सुमारे 11.5 लाख रुपयाची रोकड घेऊन बेपत्ता झाली. तो माणूस महेंद्रजवळ गेल्यावर त्याने हात वर केले. तो म्हणाला की तो अनाथ मुलीला नक्कीच ओळखतो, परंतु ती कोठून आली आहे हे त्याला ठाऊक नव्हते. पोलिसात तक्रार केली नाही ही त्या माणसाची शालीनता होती. ठरल्याप्रमाणे मेघाने निम्मी रक्कम महेंद्रला दिली. त्यानंतर मेघा मुंबईला गेली. काही दिवस मौज मजेत घालवल्यानंतर त्याला नवा बळी सापडला आणि या नव्या बळीची 80 लाखाची फसवणूक केली. फसवणुकीचा हा अनोखा धंदा मेघाला आवडला. ती आता इतकी वेगवान झाली होती की महेंद्रला ती सोडून स्वतःच वर शोधू लागली. पुण्यातील एका सधन कुटुंबातील अपंग मुलाशी लग्न करून तिने त्याची 90 लाख रुपयाची फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी मुंबई सोडली. दरम्यान मेघाची मोठी बहीण प्राची हिचा विवाह देवेंद्रसोबत झाला होता. त्याला मेघाच्या व्यवसायाची माहिती होती. पैशाच्या लोभामुळे तेही तिच्या धंद्यात सामील झाले. एकेकाळी पैशाची गरज भासणारी मेघा नोटांशी खेळू लागली. तिला चांगले खाण्याची आणि महाग कपडे घालण्याची आवड होती. मोठ्या शहरांना भेट देण्यासाठी ती विमानाने जात असे. मेघा टिप म्हणून 100 आणि 500 रुपयाच्या नोटा टिप म्हणून देत. लग्नाच्या जाहिराती देणाऱ्या इंटरनेट वेबसाईटवर ती पीडित मुलांचा शोध घेत असे. विशेष म्हणजे ती फक्त श्रीमंत, घटस्फोटित आणि अपंग लोकांशीच लग्न करायची. याचे कारण त्याला चांगली मुलगी मिळत
नसे व ते लग्नासाठी सहज तयार होऊ शकत होते. मेघाची बहीण आणि भावजय भावी वराच्या कुटुंबाला भेटायचे आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करूनच नात्याची पुष्टी करायची. नाते निश्चित होताच त्यांची लग्नाची घाई करत. जर त्यांनी कमकुवत आर्थिक परिस्थिती उघड केली तर ते कुठल्या ना कुठल्या बहाण्याने संबंध तोडायचे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त राजस्थान आणि बिहारमध्येही मेघाने लोकांना आपला बळी बनवला होता. कुटुंबाच्या नावाने मेघाच्या लग्नाला फक्त बहीण आणि भावजय हजेरी लावत असत. काही प्रकरणामध्ये ती स्वतःला अनाथ आणि दुःखी मुलगी असल्याचे सिद्ध करत आणि एकटीने संबंध प्रस्थापित करत असे. ती आनंदी स्वभावाची होती, त्यामुळे लग्नानंतर ती वराच्या घरच्यांशी गोड बोलून मिसळत असे. सासरच्या मंडळींना त्यांच्या नववधूचा अभिमान असे. ते स्तुती करताना कधीच थकले नाहीत आणि त्यांना एक सद्गुणी सून मिळाली हे भाग्यवान असल्याचे सांगत. पैसे दागिने कुठे ठेवले आहेत याची माहिती तिला लवकरात लवकर मिळत असे. तिची एक खास गोष्ट म्हणजे ती घरातील स्वयंपाकघराचे काम सहजतेने सांभाळत असे. असे करून तिने एका दगडात 2 पक्षी मारले. पहिले तिच्या कामाचे कौतुक करून मुले तिच्यावर विश्वास ठेवू लागली. दुसरे म्हणजे झोपेच्या गोळ्या मिसळणे तिला सोयीचे वाटले. ती अशी अभिनेत्री बनली होती की सगळ्यांची तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. गुन्हा करण्यापूर्वी ती आपली बहीण आणि भावजय यांना माहिती देत असे, जेणेकरून ते ठरलेल्या वेळी घराबाहेर पोहोचतील. त्यानंतर मेघा तिच्या वस्तू पॅक करून त्याच्यासोबत निघून जायची. प्रत्येक घटनेनंतर मेघा तिचा मोबाईलचे सिम कार्ड तोडून फेकून देत असे. काही लोकांनी पोलिसांकडे तक्रारही केल्या, मात्र पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली. गेल्या वर्षी मेघा तिची बहीण आणि भाऊजाईसोबत केरळला पोहोचली होती. जुन्या पद्धतीने लग्न करून मेघाने 4 जणांची फसवणूक केली. काही महिन्यापूर्वी त्याने त्रिवेंद्रमच्या लॉरेन डोस्टनशी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या 20 दिवसात ती 15 लाखाची संपत्ती घेऊन पळून गेली. लुटल्यानंतर तिची बळी भिंतीला डोके मारत असत, परंतु लॉरेन त्याच्या डोक्याला मारहाण करणारी नव्हती. त्यांनी थेट पोलिसात जाऊन मेघाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाची तपासणी जबाबदारी इन्स्पेक्टर टी सज्जी यांच्यावर सोपवली. काही काळ मुंबईत राहिल्यानंतर मेघा, प्राची आणि देवेंद्र नोएडाला आले आणि राहू लागले. आजवर मेघाला कधीच पकडले नाही. हा निव्वळ योगायोग होता. लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांना फसविण्यासाठी आपला जन्म झाला आहे असे तिला वाटले. तिघेही फ्लॅटमध्ये नीनावी नावाने जीवन जगत होते आणि त्यांचा कोणाशीही संबंध नव्हता. आजूबाजूच्या लोकांनाही देखील माहीत नव्हते की लग्नाच्या नावाखाली हातावर बनावट मेहंदी लावणारी एक फसवी वधू राहते. नोएडामध्येही त्याने नवीन बळीचा शोध सुरू केला. दुसरीकडे केरळ पोलिसांनी फसवणुकीचे हे प्रकरण आव्हान म्हणून घेतले. ह्याचा फोटो मिळवण्यासोबत त्याने तिचा मोबाईल नंबरही मिळवला आणि तिचे कॉल डिटेल्सही घेतले. त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. तेथे 2 नंबर सापडले ज्यावर ती सर्वात जास्त बोलली. या तिघांची लोकेशन्सही एकत्र होती. हे 2 नंबर तिच्या बहिणीचे आणि भावाचे होते, पण तिन्ही नंबर बंद झाल्याची अडचण होती. ज्या मोबाईल हँडसेटमध्ये हे नंबर वापरले जात होते त्यावर दुसरा कोणताही नंबर वापरला जात नव्हता. मात्र महिन्याभरानंतर मोबाईल हँडसेटमध्ये नवा क्रमांक सुरू झाला. तपासात हा नंबर मेघाचा मेहुणा देवेंद्रचा असल्याचे निष्पन्न झाले. या क्रमांकावर आणखीन 2 क्रमांक संपर्कात आले. हे मेघा आणि प्राचीचे नंबर असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या क्रमांकाचे लोकेशन शोधून काढले असता हे नोएडाचे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी ही क्रमांक पाळत ठेवला. हे क्रमांक लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तिघडींचे असल्याचे लवकरच स्पष्ट झाले. मेघा आमिष दाखवून नवशिकार करू शकते, नंबर बदलू शकते, त्यामुळे तिला त्वरित अटक करणे आवश्यक होते.
इन्स्पेक्टर सज्जी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक नोएडा येथे पोहोचले आणि SP धर्मेंद्र यादव यांची भेट घेतली. SSPनी SP शहर दिनेश यादव यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. केरळहून आलेल्या पोलीस पथकासह त्यांनी फेज 2 पोलीस स्टेशनचे प्रभारी उमेद सिंग यांना नियुक्त केले. पोलिसांनी आधी सुगावा शोधला, नंतर सोसायटीत जाऊन तिघांनाही अटक केली. मेघाच्या अटकेनंतर मेघाचे फसवलेले केरळमधील इतर लोकही पुढे आले. पोलिसांनी मेघा, प्राची आणि देवेंद्र यांना न्यायालयात हजर केले आणि त्यांची रवानगी कारागृहात केली. आरोपींना जामीन मिळू शकला नाही. मेघाने आपल्या महत्त्वाकांक्षा नियंत्रणात ठेवल्या असत्या आणि तिच्या अभ्यासाचा योग्य वापर केला असता तर आज तिला तुरुंगात जावे लागले नसते.